गंध फुलांचे मनात या सजले, साबळी काया भाळ माया मनी तुला पूजले, कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी। नगर तालुक्यातील अकोळनेर येथे एप्रिल 16 पासून जगद्गुरू तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठगमन सोहळ्याला प्रारंभ होत आहे। यानिमित्त मंगळवारी हेलिकॉप्टरमधून तुकाराम महाराजांच्या पादुका अकोळनेरला आणण्यात आल्या। या पादुकांचे गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत करून भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढली। अकोळनेर येथे जगद्गुरू तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायणाचे एप्रिल 15 ते एप्रिल 23 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे। पादुकांचे पूजन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे, आमदार काशीनाथ दाते, पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, हरिभक्त पारायण माऊली कदम महाराज, सरपंच प्रतीक शेळके यांच्या हस्ते झाले। शिर्डी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी भीमराज दराडे यांनी याप्रसंगी पादुकांचे दर्शन घेतले। पादुकांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी महिलांनी घरासमोर सडा, रांगोळी काढली। या मिरवणुकीत भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। अकोळनेरला जणू दुसरे देऊच अवतरले असे चित्र यावेळी पाहावयास मिळाले। संत तुकोबारायांच्या पादुका या गावात आल्यामुळे ही भूमी पवित्र झाली असल्याची भावना सुजय विखे यांनी व्यक्त केली। प्रथम तर नगर तालुक्याला हा मान मिळतोय हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे। अकोळनेर गावाला हा मान मिळत असताना या पादुक्याचं स्वागत आपण पाहत असाल। एवढं ऊन, एक तास उशीर झालाय तरी सुद्धा एवढ्या उन्हामध्ये आमच्या माता भगिनी असतील, सर्व वारकरी संप्रदायाचे आपले कार्यकर्ते असतील, वारकरी संप्रदायाचे सर्व बंधू असतील, सगळेच एकत्रितपणे उत्साहामध्ये पादुक्याच्या स्वागतासाठी थांबलेले आहे। आणि मला वाटतं फार मोठा सप्ताह अकोळनेर इथे पार पडेल। सांगतापर्यंत जवळपास 1 लाख लोक येतील अशी आमची अपेक्षा आहे। आणि गावातील सरपंच माझे मित्र प्रतीक शेळके हे मुख्य आयोजक आहे। आम्ही पण स्वागत अध्यक्ष म्हणून जे काही आमच्या परीने हातभार लागेल, माननीय कर्डिले साहेब असतील, मतदारसंघाचे आमदार दाते सर असतील, सगळे मिळून हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी पूर्णपणे ताकद लावू। जगद्गुरू तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृतकाल म्हणजे 375 वर्षापूर्वी सदेह वैकुंठ गमनाचा हा प्रसंग। आज देहू येथून जगद्गुरू तुकोबारायांच्या पादुका आज अकोळनेरमध्ये येत आहे आणि अकोळनेरमध्ये येऊन हा जो सप्ताह आहे, मला असं वाटतं जगद्गुरू तुकोबारायांचं तत्वज्ञान असं आहे, आजच्या पाणी आणि मातीच्या आणि अन्नधान्याच्या सगळ्या समस्या त्यांनी 375 वर्षापूर्वी मांडल्या होत्या। कोण आम्हापुशे शिनवलं भागलो, तुझविना उपजे पांडुरंगा, कोणापाशी आम्ही सांगावे सुख दुःख, कोण तहान आणि भूक निवारे। मला वाटतं जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथ्याने अभंगाची प्रत्यक्ष कृती जरी आपण यशस्वी झालो, आजच्या सगळ्या पाणी आणि भूक टंचाईच्या सगळ्या समस्या दूर होऊ शकतात। हा सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। या सोहळ्याचे आयोजन सरपंच प्रतीक शेळके व ग्रामस्थांनी केले आहे। श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, आष्टी या तालुक्यात मिळून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर।